मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ती जवळजवळ 3000 वर्षापूर्वीची मूर्ती येते. 3000 वर्ष झाली त्या मूर्तीला. तर त्या ती मूर्ती जी आहे ती पूर्ण सुवर्णाची, सोन्याची मूर्ती आहे आणि या मूर्तीचं वजन किती आहे? 7800 किलो. 7800 किलोची ती मूर्ती आहे. आता सोन्याचा विचार केला तर आता कसा 1 लाख रुपये हिशोब करता येत नाही. बरं ते तर झालंच, पण त्या मूर्तीला जे हिरे लावलेले आहेत ते हिरे 7,80,000 हिरे लावलेले आहेत त्याला, त्या मूर्तीला. एक हिरा आहे तो कोट्यवधी रुपयाचा, म्हणजे एका हिऱ्याची किंमत करता येत नाही. तसे 7,80,000 हिरे त्या मूर्तीला बसवलेले आहेत. तर काही परीक्षक लोक आलेले होते, वैज्ञानिक आलेले होते, बाबा त्याचं आपण मूल्यांकन करायचं, कितीची मूर्ती असेल, त्याची किंमत किती होते. ते विचार करून करून थकले निघून गेले, म्हणजे याची किंमतच होत नाही या मूर्तीची. तर असं ते मूर्तीच तशी आहे आणि त्याच्यामध्ये संपत्ती एवढी आहे की ती बेमाप संपत्ती आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात श्रीमंत असणारं हे मंदिर आहे. आणि दुसरं आता पालखी साहेबांनी सांगितलं की कन्याकुमारीला आपण जो समुद्राचा किनारा बघितला, त्याच्यानंतर जो समुद्र पुढे आहे तो कुठपर्यंत आहे, तर पुढे ऑस्ट्रेलियापर्यंत पुढे समुद्र आहे. नंतरचा जो किनारा आहे तो किनारा ऑस्ट्रेलियाला आहे. तर इतका मोठा अथांग समुद्र आपल्याला आपल्या या पृथ्वी तलावरती आहेत.